गई इंद्रिये सुखाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संयम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पज्यती, पानासन्नाय मग्गणा ओह, उव ओगो वियकमसो, विसंतु परुवणा फणिया, झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजू आसवे, गहना दियेण फणिया, कमेण 24 ठाणानी. अंतिम शासनायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि अप्रत्याख्यानावरण कषाय याचं प्रकरण आमचं सुरू आहे. अप्रत्याख्यानावरणाचा उदय असताना जीवाला यत्किंचित देखील संयमाचा भाव प्राप्त होत नाही, म्हणजे तो जीव असंयमीच असतो. श्रावकांची अनुव्रते पाळण्याचा देखील त्याचा भाव त्या ठिकाणी असत नाही. असं हे देशघाती चारित्र्याचा घात करणारी ही प्रकृती आहे. या कर्म प्रकृतीमध्ये सर्वच्या सर्व स्पर्धक याचे सर्वघाती युक्त रूपाचे आहे. म्हणजे अनंतानुबंधी, अप्रत्याख्यानावरण आणि प्रत्याख्यानावरण या 12 कषायांमध्ये सर्वच्या सर्व स्पर्धक हे पूर्णतः सर्वघाती रूपाचे आहे. संज्वलन एक अशी प्रकृती आहे की याच्यामध्ये देशघाती युक्त सर्वघाती स्पर्धक असणार आहे. 4थ्या गुणस्थानापर्यंत संज्वलन कषायाचा देखील सर्वघातीचा उदय असतो. त्यामुळे या ठिकाणी यत्किंचित देखील चारित्र्याची प्राप्ती होत नाही. असं हे गुणस्थान मात्र सम्यक्त्वाला त्या ठिकाणी बाधा करणार नाही. सम्यक्त्व जीवाला प्राप्त आहे आणि म्हणून त्या सम्यक्त्वाला अविरत सम्यक्त्व असं नाव त्या गुणस्थानाला दिलेलं आहे. आणि 4थं गुणस्थान सम्यक्त्वाची प्राप्ती ही चतुर्गतीमधल्या जीवांना, संज्ञी पंचेंद्रिय जीवांना होऊ शकते. या दृष्टीने अप्रत्याख्यानावरणाचा उदय हा 4ही गतीमध्ये सांगितलेला आहे. नंतर नरक गतीमधले जीव नपुंसकच लिंगी असतात, तिथेही अशा प्रकारे सम्यक्त्व प्राप्त होण्यास काहीही अडचण नाही. म्हणून त्या ठिकाणी आणि देवपर्ययी आणि मनुष्य आणि तिर्यंच्या मध्ये 3ही वेदवाले आम्हाला दिसतात. ज्ञानांच्या बाबतीत जर हा पाहला आम्ही तर मनपर्यय ज्ञान ह्या जीवांना होऊ शकत नाही. कारण मनपर्यय ज्ञान प्राप्त होण्यासाठी 6वं 7वं मुनींचंच गुणस्थान हवं असतं. लेशा बघितल्या तर अजूनही 4थ्या गुणस्थानापर्यंत अशुभ शुभ 6ही प्रकारच्या लेशा असू शकतात. आणि इथून 2ऱ्या गुणस्थानापासूनच जीव निश्चितपणे भव्य आहे. म्हणून अप्रत्याख्यानाचा अनंतानुबंधीचा उदय ज्याला गेलेला आहे तो जीव निश्चितपणे भव्य असणार आहे. आहारकच्या बाबतीत 4थ्या गुणस्थानात मरण संभवनीय आहे. म्हणून तो आहारक किंवा अनाहारक दोन्ही अवस्था धारण करू शकतो. अशा तऱ्हेने आम्ही हे अप्रत्याख्यानावरणाच्या कषायांच्या बाबतीत बघितलं. आता यामध्ये भाव आम्हाला लावायचे आहे. अप्रत्याख्यानावरणाचा उदय असताना जीवाला औपशमिक भाव असू शकतो का? औपशमिक भाव असेल का त्याला? सम्यक्त्व असू शकतं. 4थं गुणस्थान आहे. औपशमिक सम्यक्त्व होण्यामध्ये काहीही बाधा नाही. म्हणून औपशमिक सम्यक्त्व त्याला होऊ शकतं. शाईक सम्यक्त्व, शाईक भावामध्ये एक शाईक सम्यक्त्व देखील 4थ्या गुणस्थान वरतीच्या जीवांना होऊ शकतं. उदाहरणार्थ श्रेणिक राजा की ज्यांना 4थ्याच गुणस्थानामध्ये शाईक सम्यक्त्वाची प्राप्ती झालेली आहे. आणखी कोणते असे जीव सांगता येतील की ज्यांना 4थ्या गुणस्थानातच क्षायिक सम्यक्त्व झालेलं होतं? असे जीव आम्हाला सांगता येतील. भरत चक्रवर्ती गृहस्थ अवस्थेत असताना त्यांना क्षायिक सम्यक्त्वाची प्राप्ती होती.
किंवा बाहुबली भगवान यांनाही क्षायिक सम्यक्त्वाची प्राप्ती होती. असे काही अनेक जीव आहे. राम राम जर आम्ही घेतला श्रीराम, तर त्यांनाही अशा प्रकारे क्षायिक सम्यक्त्वाची प्राप्ती चौथ्या गुणस्थानातच झालेली होती. म्हणून क्षायिक भाव एक सम्यक्त्व असू शकतं. क्षायोक्षमिक भावामध्ये किती भाव त्यांना असतील? क्षायोक्षमिक भावामध्ये 3 ज्ञान राहू शकतात, 3 दर्शन राहू शकतात, 5 लब्धी राहू शकते, 1 क्षायोपक्षमिक सम्यक्त्व राहू शकतं. मात्र देश संयम किंवा सकल संयम राहणार नाही. म्हणून 3 आणि 3 6, 6 आणि 1 सम्यक्त्व 7, 7 आणि 5 लब्धी 12, असे 12 क्षायोक्षमिक भाव 18 मधले राहू शकतील. औदैक भावांच्या बाबतीत बघितलं तर 4 गतीमध्ये ते होऊ शकतं. म्हणून 4ही गती, 4ही कषाय. आता कषाय लावताना क्रोधमान मायालोभ सामान्य लावलेला आहे, म्हणून 4ही कषाय. 3ही वेद. आता मिथ्यात्व इथे गेलेलं आहे. अज्ञान, औदैक अज्ञान आहे, असंयम आहे, असिद्धत्व आहे आणि साहिलेश आहे. अशा प्रकारे 4 गती, 4 कषाय, 3 वेद, नंतर 4 आणि 4 8 आणि 11, अज्ञान 12, असंयम 13, असिद्धत्व 14 आणि 6 लेशा, असे भाव त्या ठिकाणी राहतील. केवळ औदैक भावामधलं एक मिथ्यात्व गेलेलं आहे. म्हणजे 20 औदैक भाव ह्या अप्रत्याख्यान कषायच्या उदयात आहे. आणि पारिणामिक भावामध्ये मात्र आम्हाला आता जीवत्व आणि भव्यत्व असे 2च भाव लावावे लागतात. अभव्यत्व आम्हाला आता लावायची गरज नाही. अशा तऱ्हेने भावांचं आपण बघितलं वर्णन. आता प्रश्नोत्तरीकडे पहा. अप्रत्याख्यानावरण कषाय किसे कहते है. ज्याच्या उदयात हा जीव ईशत म्हणजे थोडस सुद्धा देश विरत नामक व्रत को स्वीकार नहीं कर सकता, म्हणजे अनुव्रत तो धारण करू शकत नाही. जसं श्रेणिक राजाचंच आम्ही उदाहरण बघितलं, तर श्रेणिक राजा सुद्धा शाईक सम्यक दृष्टीत बनला, परंतु अनुव्रत देखील यत्किंचित धारण करू शकला नाही. अशा तऱ्हेचा हा अप्रत्याख्यानावरण कषायचा उदय आहे. स्वल्प मात्र भी व्रत धारण नहीं कर सकता, यह देश विरत प्रत्याख्यान का आवरण करने वाली अप्रत्याख्यानावरण क्रोध मान माया लोभ कषाय है. जो देश संयम को अल्प मात्र में न होने दे, उसे अप्रत्याख्यानावरण क्रोधादि कषाय कहते हैं. नंतर अप्रत्याख्यानावरण क्रोधादि कषायांना 4 प्रकारच्या उपमा कशा प्रकारच्या दिलेल्या आहेत. जसं आपण अनंतानुबंधीमध्ये क्रोधमान माया लोभाच्या 4 तऱ्हेनी उपमा बघितलेल्या होत्या, त्याप्रमाणे अप्रत्याख्यानावरण क्रोधादिकांना देखील अशा 4 तऱ्हेनी हा क्रोध, मान, माया आणि लोभ आम्हाला समजून सांगितलेलं आहे. अनंतानुबंधी क्रोधामध्ये आम्ही म्हटलेलं होतं की तो शिला रेखाप्रमाणे क्रोध आहे. तो पुसल्या जात नाही, अनंत काळ तो टिकतो, असा अनंतानुबंधीचा क्रोध होता. पण या ठिकाणी अप्रत्याख्यानावरण क्रोध कसा आहे, तर तो पृथ्वी रेखा सदृश आहे. पृथ्वीवर आम्ही रेखा तर उमटवू शकतो, ती बराच काळ पण राहू पण शकते. पण समजा पाणी आलं तर, किंवा अजून वावटळ आली किंवा वाळू त्याच्यामध्ये भरल्या गेली, तर त्या पृथ्वीवरची रेष मिटू पण शकते. म्हणजे पाण्याने जर आर्द्र झाली भूमी, तर ती पृथ्वी रेखा ही मिटू शकते. म्हणजे अशा तऱ्हेचा जो क्रोध आहे तो आहे अप्रत्याख्यानावरण क्रोध. आणि आम्ही बघितलं होतं की अप्रत्याख्यानावरण कषायांची जी वासना काल सांगितलेला आहे, हा 6 महिने सांगितलेला आहे. म्हणजे 6 महिनेपेक्षा हा क्रोध, मान, माया, लोभ हा परिणाम जीवनामध्ये टिकू शकत नाही. असा हा अप्रत्याख्यानावरण क्रोध पृथ्वी रेखा सदृश सांगितलेला आहे. नंतर अप्रत्याख्यानावरण मान. तर मान कसा आहे हा, तर आपण त्या अनंतानुबंधी मानामध्ये बघितलं होतं
की हा पर्वताप्रमाणे न झुकणारा आहे. या ठिकाणी पर्वतापेक्षा कमी अशी कडक वस्तू घेऊन म्हणजे हार्ड अस्थिस्तंभ त्याप्रमाणे हा मान अप्रत्याख्यानावरण मान असणार आहे. नंतर अप्रत्याख्यानावरण माया सांगताना तिकडे आम्ही बांबूची मुळं सांगितलेली होती. या ठिकाणी बकरीचे शिंग किंवा मेंढ्याच्या शिंगाप्रमाणे जसे त्याला 4-5 फाटे असतात तशा प्रकारचा हा माया कषाय अप्रत्याख्यानावरण माया आहे. आणि अप्रत्याख्यानावरण लोभ तर हा सांगितला नील रंग किंवा अक्षमल किंवा गाडीच्या वंगणाचं तेल जसं असतं त्याच्यामध्ये चिकटपणा जास्त असतो, कालिमा असतो, त्याप्रमाणे अक्षमल, अक्ष म्हणजे रथ, आणि रथाचं जसं चाकाला असतो त्याप्रमाणे हा त्या ठिकाणी अप्रत्याख्यानावरण लोभ सांगितलेला आहे. अशा 4 तऱ्हेची दृष्टांत आम्हाला मिळतात. पृथ्वी सदृश क्रोध कसा असतो? तर हा क्रोध जो आहे हा पूर्व क्रोध से मंद अनुभागवाला म्हणजे पर्वताप्रमाणे जो पृथ्वी रेखाप्रमाणे किंवा नाही शिलारेखाप्रमाणे जो सांगितला होता त्याच्यापेक्षा तर याचा उदय निश्चितपणे मंद आहे. क्योंकि चिरकाल तक अवस्थित होने पर भी इनका पुन्हा दूसरे उपाय से संधान हो जाता है. म्हणजे अनेक काळापासून जर समजा अंतरंगामध्ये क्रोध असेल तर कोणत्याही एका गोष्टीमुळे समजा खूप काळाचा क्रोध आमच्या मनामध्ये विद्यमान आहे एखाद्या व्यक्तीविषयीचा आणि आम्हालाही त्या व्यक्तीविषयी थोडासा भाव आहे, तिलाही आमच्याविषयी वाटतं आहे आणि जर त्या व्यक्तीने त्या 2 व्यक्ती एकमेकांसमोर आल्या आणि दोघींनीही म्हटलं की अरे मी सॉरी किंवा माझी चूक झाली तर तो क्रोध क्षणार्धामध्ये जसा मिटू शकतो. म्हणजे 6 महिन्यापेक्षा जास्त काळानंतर त्याला पश्चाताप झाला आणि तो क्रोध त्या ठिकाणी परत मिटू शकला. म्हणजे त्या ठिकाणी परत एकमेकांशी संबंध जुडान शक्य झाली. किंवा दुसरं उदाहरण दिलेलं आहे यथा ग्रीष्म काल में पृथ्वी का भेद हुआ, दरार बन गई. पुनः वर्षा काल में जल के प्रवाह से वह दरार भरकर उसी समय संधान को प्राप्त हो गई. इसी प्रकार जो क्रोध परिणाम चिरकाल तक अवस्थित रहकर भी पुनः दूसरे कारण से तथा गुरु आदि के उपदेश से उपशम भाव को प्राप्त होता है, वह इस प्रकार का तीव्र परिणाम भेद पृथ्वी रेखा सदृश है. अशा तऱ्हेने हा क्रोध अनंतानुबंधी क्रोधापेक्षा याची जाती जी आहे ती मंद जाती आहे. कधी कधी मनामध्ये प्रश्न येतो की आम्ही हा क्रोध ओळखू शकतो का? हा अनंतानुबंधीचा क्रोध आहे, हा अप्रत्याख्यानावरणाचा किंवा हा असा क्रोध आहे, हे आम्ही ओळखू शकतो का? आम्हाला स्वतःचं परीक्षण या ठिकाणी करायचं आहे. कर्णानुयोग वाचत असताना निरंतर कर्णानुयोगाच्या माध्यमातून आमचं लक्ष आमच्या परिणामांकडे देखील जायला पाहिजे. जर आम्ही आमचं परीक्षण केलं आणि 6 महिन्यापेक्षा देखील अनंत काळ आमच्या अंतरंगामध्ये एखाद्या घटनेची पुनरावृत्ती सातत्याने होत असेल, तो भाव सातत्याने आमच्या मनात निर्माण होत असेल तर निश्चित आम्हाला समजायचं आहे की हा अनंतानुबंधीचा उदय आम्हाला सुरू आहे. जेव्हा आमच्या परिणामांमध्ये मंदता येते आणि मंदता येऊन आम्ही सगळ्या गोष्टी वाईट गोष्टी क्रोधाचे परिणाम हे विसरण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला विसरतो देखील, यथावस्थित विसरतो सुद्धा. खूप काळ तो अंतरंगामध्ये धरून ठेवत नाही आणि स्वतःची चूक ती माझीच आहे असं मानून त्यावर आम्ही एक प्रकारे परिणामांच्या माध्यमातून सिंचन करतो. त्यावेळेला समजायचं की माझ्या जीवनात अनंतानुबंधी क्रोध आता किंवा मान आता राहिलेला नाही आहे. सरळ पारदर्शी अंतःकरण आमचं असेल तर समजायचं हा अनंतानुबंधी आमचा माया कषाय त्या ठिकाणी विद्यमान नाही. आणि खूप वासना नसेल, तीव्र आसक्ती नसेल, वस्तूला पकडून घट्ट ठेवण्याचा आमचं भाव नसेल तर समजायचं की अनंतानुबंधी क्रोध नाही. पण आम्ही आमचं परीक्षण करून आमच्या परिणामांना आम्ही जाणू शकतो.
दुसरी व्यक्ती दुसऱ्यांच्या परिणामाला जाणू शकत नाही, पण एखादी मनपर्यय ज्ञानी मुनी असतील तर ते मात्र समोरच्या व्यक्तीच्या परिणामांना कर्माच्या दशेवरून जाणू शकतात. तर अशा प्रकारे आम्हाला या ठिकाणी आम्हालाच आमचं परीक्षण पाहायचं आहे. नंतरचा प्रश्न आहे, अस्थिस्तंभ सदृश मान किसे कहते हैं? पुराण पुरुष कहते हैं कि दूसरे मान का उदय आत्मा में हड्डी के समान कर्कशता ला देता है। परिणाम यह होता है कि जब जीव ज्ञान रूपी आग में काफी समय तपाया जाता है तो उससे कुछ कुछ विनम्रता आ जाती है। पुराण पुरुष याचा अर्थ, आचार्य प्रणीत जे शास्त्र आहे या शास्त्रांमध्ये हा जो मान कषाय आहे हा अस्थीप्रमाणे सांगितलेला आहे. पर्वतापेक्षा अस्थी ही कमी कडक आहे, कमी कर्कश आहे, त्याप्रमाणे हा परिणाम आहे. आणि जेव्हा आत्मा हा परिष्कृत होतो, शुद्ध परिणामांची त्याच्यावर अग्नीचं तप्तायमान झाल्यानंतर जशी कालिमा निघून जाते, त्याप्रमाणे हा जीव जर ज्ञानरूपी अध्ययनामध्ये व्यस्त असेल, अभीक्ष्ण ज्ञानोपयोग रूप परिणाम त्याच्या जीवनात असेल, तर या अशा प्रकारच्या मान कषायामध्ये देखील मंदता येत जाते. असा हा कषाय आहे. तिसरं, माया कषायाला उपमा दिलेली आहे बकरीच्या शिंगाची किंवा मेंढ्याच्या शिंगा सदृश. इस माया का आत्मा में पड़ने वाला संस्कार मेंढे के सिंग से समान गुड़ीदार होता है। फलतः इस कषाय से आक्रांत व्यक्ति मन में कुछ सोचता है, जो करता है वह इससे बिल्कुल भिन्नता होती है. म्हणजे मनात काहीतरी वेगळंच असतं, बोलताना तो काहीतरी वेगळं बोलतो आणि कृतीमध्ये तिसऱ्याच प्रकारची कृती करतो. मना वचनात आणि कायेत एक वाक्यता राहत नाही, त्यावेळेला अशा प्रकारचा हा माया कषाय अंतरंगामध्ये विद्यमान असतो. कोणता तरी स्वार्थ आपला असतो आणि त्या स्वार्थाच्या पोटी वरपांगी आम्ही तशा प्रकारची वर्तणूक करतो, पण अंतरंगामध्ये आमच्या दुसरीच प्रवृत्ती ज्या वेळेला असते त्यावेळेला हा माया कषाय आमच्या अंतरंगात असतो. अक्षमल सदृश लोभ किसे कहते हैं? अक्ष यानी रथ का चक्का, इसका मल म्हणजे अक्षमल आहे. जसं पहिलेच्या काही बैलगाड्या राहत होत्या, नंतर काळ ठिक्कर पडत होतं, त्याला म्हणत होते वंगण, तेलाच्या गाडीचं वंगणाचं तेल. तर हे वंगण निघण्यासाठी बराच प्रयास करावा लागतो. याच्यामध्ये तेलापेक्षा देखील अधिक स्निग्धता त्या ठिकाणी आलेली असते आणि काळेपणा असल्यामुळे हा जर हाताला डाग लागला किंवा कपड्यांना लागला तर तो लवकर धुतल्या जात नाही. किरमिजी रंग तर कितीही धुतला तरी तो मिटतच नव्हता. हा डाग मिटणार आहे, पण त्याचं निशान मात्र त्या ठिकाणी निश्चितपणे कायम ठेवतो किंवा निघायला बराच काल घेतो. असा हा अक्षमल म्हणजे चक्क्याचा तेलाचा डाग. अक्षांजन के स्नेह से मिला गिला हुआ मशीमल अति चिक्कन होने से उस अक्षमल को सुखपूर्वक दूर करना शक्य नहीं है। उसी प्रकार यह लोभ परिणाम भी निधत्त स्वरूप होने से जीव के हृदय में अवगाढ़ होता है, इसीलिए उसे दूर करना शक्य नहीं है. निधत्ती आणि निकाचित हे कर्माच्या दशकरणामध्ये येणारे दोन शब्द आहेत. निधत्ती याचा अर्थ आता या ठिकाणी निधत्ती म्हणजे धुतल्या जात नाही या अर्थाने आलेला आहे, निघत नाही. पण कर्मशास्त्रामध्ये जो निधत्ती शब्द वापरला जातो तो निधत्ती जातीचं कर्म अशा प्रकारचं असतं की त्याच्यामध्ये उदीरणा होत नाही, म्हणजे ते म्हणजे स्थिती संपण्याच्या आधी फल देत नाही, उदीरणा होत नाही आणि संक्रमण होत नाही.
संक्रमण होत नाही याचा अर्थ जर अप्रशस्त कर्म प्रकृती असेल तर ती प्रशस्त रूप बनत नाही. कधी कधी जीवांच्या परिणामाच्या निमित्ताने कर्मामध्ये अशा प्रकारचा बदल संभवतो. समजा आम्ही बांधलेला आहे असाता वेदनीय आणि परिणामांमध्ये नंतर आमच्या खूप विशुद्धता आली, मंद परिणाम झाले, जीवाचा परिणाम जर बदलला तर त्या ठिकाणी ते असाथा वेदनीय जे बांधलेलं आहे त्याच्यामध्ये संक्रमण होऊन बदल होऊन ती कर्म प्रकृती साता रूप देखील परिणमू शकते. पण निधत्ती जातीचं जे कर्म असेल ते परिणामांमध्ये विशुद्धता आली तरी देखील असाताचा उदय असाता रूपानेच मिळेल. त्याच्यामध्ये संक्रमण असा बदल होणार नाही असं हे कर्म असतं. म्हणजे ते निघून जाण्यासाठी बराच काल लागतो आणि असा हा आसक्तीपूर्ण खूप तीव्रता आसक्ती नाही आहे की व्यक्ती आपल्या हातातली वस्तू सोडणारच नाही असं नाही आहे, परंतु ती दूर करण्यासाठी आसक्ती कमी करण्यासाठी त्याला अधिक पुरुषार्थ करावा लागतो. अशी ही लोभाची मात्रा त्याच्या जीवनामध्ये अशी सघनतेने विद्यमान असते. हा झाला अक्षमल सदृश लोभ अप्रत्याख्यानावरण कषायचा लोभ परिणाम. वैसे ही जीव अपने आप को ज्ञान रूपी जल में धोता है, वैसे ही आत्मा तुरंत सुची और स्वच्छ हो जाता है. आणि हे सगळे कषाय काढण्याचा उपाय कोणता हा जर प्रश्न आम्हाला विचारला तर यावर एकच उत्तर आहे, हे कषाय भाव जीवनात आहे आणि याला जर आम्हाला हळूहळू बदलवायचे असेल, अनंतानुबंधी तशीही स्वमुखानी जात नाही. अप्रत्याख्यानावरणला देखील प्रत्याख्यानावरण रूपाने कन्वर्ट करावं लागतं. म्हणजे आमच्या परिणामांच्या निमित्ताने त्या कर्म प्रकृतींमध्ये अशा प्रकारचं स्थित्यंतर बदल संक्रमण संभवनीय आहे. आणि म्हणून निरंतर आम्हाला कर्माकडे पाहण्यापेक्षाही स्वतःच्या आत्म्याच्या परिणामांची समीक्षा करायची आहे. इथपर्यंतच प्रकरण आपण बघितलं. यावर कुणाला काही प्रश्न? पुढचं पाहू. अप्रत्याख्यानावरण कषाय वाले क्षायिक सम्यक दृष्टि के कितने उपयोग हो सकते हैं. अप्रत्याख्यानावरण कषाय आहे आणि क्षायिक सम्यकत्व त्यांनी प्राप्त केलेलं आहे, म्हणजे अनंतानुबंधी आता त्याच्या जीवनात प्राप्त होणारच नाही. अशा जीवाला किती उपयोग असू शकतात? तर त्या जीवाला 6 उपयोग असू शकतात. हा, 3 आणि 3 6. 3 ज्ञानोपयोगाचे आणि 3 दर्शनोपयोगाचे. आणि क्षायिक सम्यक दृष्टीलाच नाही, एखादा क्षायोपक्षमिक सम्यक दृष्टी असेल तर त्यालाही अशा प्रकारचे 6 उपयोग संभवनीय आहे. तो जर देवगतीमध्ये असेल, तिर्यंच गती देवगतीमध्ये किंवा नरक गतीमध्ये असेल तर त्यालाही अशा प्रकारचे 6 उपयोग भवप्रत्यय अवधी असल्यामुळे शक्य आहे. म्हणून 3 आणि आपण 3 6 निधत्तीचं पाहिलं, पण निकाचित शब्दाचा अर्थ काय आहे मग? निकाचित मध्ये 4ही प्रकारच्या प्रक्रिया घडत नाही. निकाचित मध्ये उदीरणा घडत नाही, संक्रमण घडत नाही, अपकर्षण घडत नाही आणि उत्कर्षण पण घडत नाही. म्हणजे ते जसं फळ देणार आहे तसंच ते फळ देते, त्या स्थितीला फळ देते. त्याची स्थिती पण हलत नाही, कमी अधिक होत नाही, म्हणजे स्थितीमध्ये बदल होत नाही, म्हणजे उदीरणा होत नाही. नंतर त्याचं गुणसंक्रमण होत नाही, म्हणजे अप्रशस्त प्रकृती प्रशस्त रूप परिणमत नाही. नंतर अपकर्षण होत नाही. अपकर्षण झालं कर्माचं तर काय गोष्ट घडते? जेव्हा कर्माचं अपकर्षण घडते तर कर्माची स्थिती कमी होते. जेव्हा कर्माची स्थिती कमी होते त्याचा दुसरा अर्थ कर्माचा अनुभाग पण घडतो, है ना? कारण काय आहे, आमचा कर्मशास्त्राचा नियम कसा आहे की पहिल्यांदा खाली उदयात येत असताना कर्म परमाणू जास्त आहे, फलदान शक्ती कमी आहे. आणि जसं जसं ते कर्म पक्व होत जातं
तेव्हा तिथे कर्म परमाणूंचा पुंज कमी राहतो आणि फलदान शक्ती वाढते. आता अपकर्षण झालं म्हणजे काय झालं, ते कर्म स्थिती त्याची घटली. स्थिती घटली याचा अर्थ आता ते जे पुढे उदयात आलं असतं तेव्हा त्यांनी तीव्रतेने फल दिलं असतं, परंतु इथे त्याचा उदय मंद झालेला आहे. म्हणजे अपकर्षणामध्ये अनुभाग पण घटलेला आहे आणि स्थिती पण घटलेली आहे. आणि उत्कर्षण झालं म्हणजे काय झालं, कर्म प्रकृतींचं स्थिती वाढली आणि स्थिती वाढल्याबरोबर अनुभाग बंध देखील जास्त, म्हणजे अनुभागामध्ये देखील जास्त तीव्रता आली पुढे चालून. तर असं ज्या ठिकाणी घडत नाही, या चारही गोष्टी ज्या कर्मात घडत नाही ते आहे निकाचित जातीचं कर्म. आणि हे निकाचितकरण आणि निधत्तीकरण कुठे संपते, कोणत्या गुणस्थानापर्यंत आहे? 9. हा, 9 पर्यंत आहे. म्हणजे 8व्या पर्यंत हे कर्म अशा प्रकारे राहतेच राहते. नंतर त्याची श्रेणी जेव्हा आरोहण करतो तेव्हा त्याच्यातला निकाचितपणा, निधत्तीपणा किंवा ते कर्म उपशमकरण, 3 करण तिथे बंद होतात. दशकरणातले उपशमकरण बंद होते, निधत्तीकरण बंद होते आणि निकाचितकरण बंद होते. म्हणजे आतापर्यंत जे कर्म परमाणू हलत पण नव्हते जागेवरून ते आता उदीरणा येऊन पटापट निघूनही जातात किंवा अपकर्षित होऊन फल देऊन, कमी फल देऊन निघून जातात. अशा प्रकारचं मग 8व्या गुणस्थानापर्यंत 9व्या गुणस्थानात हे कार्य अनिवृत्ती करण्यामध्ये हे कार्य घडते. त्या ठिकाणी 9व्या गुणस्थानात तोपर्यंत ते कर्म एकदा निकाचित जातीचं असेल तर ते आमच्यामध्ये कोणतंही ते कोणत्याही तऱ्हेचा बदल करतच नाही. ज्या रूपाने बांधलं त्याच रूपाने ते फल देतं. बाकी कर्मामध्ये निरंतर स्थित्यंतर सुरू असतं. ठीक आहे. हो. हा. अप्रत्याख्यानावरण कषाय वाले कारमान काय योगी के कितने आश्रव के प्रत्यय हो सकते हैं. अप्रत्याख्यानावरण कषाय वाले कारमान का योगी, कारमान का योग वाला आहे. मिथ्यात्व नाहीये म्हणजे 5 ते 0 झाले, 12 अविरती आहेत, एक योग धरायचा आहे आणि 7 9 कषाय आणि एक ते एक स्वकीय हे लावावं लागेल कषाय. म्हणजे झाले 12 8 20 आणि 21 आहे का? 22 आहे. 9 कषाय का आता 2 ते स्त्रीवेद आणि नपु हे दोन्ही नाही. हे पहा, अप्रत्याख्यानावरण कषाय आहे म्हणजे काय झाला, तो एक तर नपुंसक वेदात जाईल, एक तर देवात जाईल. देवात गेला तर पुरुष बघायचं आहे ना. असं नाही, जाताना पाहायचंय. अप्रत्याख्यानावरण कषाय आणि कारमान काय योग आहे. कारमान काय योग आहे म्हणजे कुठे चाललाय आता, एक तर देव पर्यायीत जाईल किंवा नरकात जाईल. देवात गेला तर पुरुषवेदीच होईल आणि नरकात जाणार असेल तर पहिल्या नरकात जाईल आणि नपुंसक वेदवालाच राहील. मग त्याला किती राहतील, स्त्रीवेद नाही राहणार त्याला. म्हणजे एकच वेद कमी होईल असा घ्यायचा हा जीव. म्हणून 9 कषाय म्हणजे अप्रत्याख्यानावरण, प्रत्याख्यानावरण, अप्रत्याख्यानावरण आहे की नाही, एकच घ्यायचं ना, स्वकीय घ्यायचा. 9 कषायातले 8 9 कषाय घ्यायचे, 9 कषायामधले 8 कषाय घ्यायचे आणि स्वकीय 1 लावायचा आणि 1 कारमान काय योग लावायचा आणि 12 अविरती लावायची. अशा प्रकारे त्यांना 22 प्रत्यय राहतात. ठीक आहे. कारण तो जाणारा जीव घेतला ना आपण, अप्रत्याख्यानावरण कषाय येतानाच घ्यायचं ना आपण, घेतो दर. येताना कशाला, कोणत्या गतीत येताना? तो आता हे पहा, अप्रत्याख्यानावरण कषायवाला आहे तो कारमान काय योगवाला आहे.
तो चारही गती त्याच्यासाठी खुल्या आहे त्यासाठी. चारही गतीत तो जाऊ शकतो की नाही जाऊ शकत? जाऊ शकतो. समजा आता मनुष्य पर्याय त्यांनी धारण केली तर पुरुषवेदीच बनणार आहे. आणि कुठे जाणार आहे तो? भोगभूमीत जाणार आहे. जर तिर्यंच पर्याय त्यांनी धारण केली तरी देखील भोगभूमीचा तिर्यंच आणि पुरुषवेदीच होणार आहे तिथे पण. देवामध्ये गेला तरी पुरुषवेदी आणि नरकामध्ये गेला तर नपुंसकवेदी. बस असेच पर्याय त्याच्या समोर कशायांचे खुले आहे ना. तो चारही गतीमध्ये ऑप्शन आहे त्याला. चारही गतीत तो जाऊ शकतो. म्हणजे चारही आयु तो धारण करू शकतो. त्याच्याजवळ चारही प्रकारचे आहे. पण कसा पाहिजे? हा आधी आयु बंद झालेला असेल तर. मी माझ्या ह्याच्यात होतो. हा. मी हे केलं की सम्यक आहे तो, तर तो ह्याच्यात जाणार नाही, फक्त देवातच जाईल नाही ना. आणि नपुंसक होणार त्याला नाही. पण आता ते लक्षात आलं. हा ठीक आहे. आता आधी आयु बंद झाला असेल तर चारही याच्यात जाऊ शकतो तो. ते तो जीव घ्यायचा हा. आता पुढचा प्रश्न एक. अप्रत्याख्यानावरण कषाय वाले व्यंतर देव इनके कितने आश्रव के प्रत्यय होते है? देव पर्याय घेतली आहे आणि व्यंतर घेतलेले आहे. पण या ठिकाणी देव घेतल्यामुळे पुरुष वेदच घ्यायचा इथे. तर काय म्हणजे राहील आता? 12 अविरती मिथ्यात्व नाहीये, 12 अविरती आणि मग इथे 8 कषाय. 8 कषाय. योग व्यतिरेक 8 नाही 7च. 2 काढून टाकायचे, स्त्री आणि नपुंसक. हो ना, टोटल. हो तर 9 कषायातले 7+1. हा 7 9 कषाय. आणि योग होती स्वकीय 1. स्वकीय 1 आणि योगाचे 1 वैकृतिक काय योग होईल आणि 4 मनाचे 4 वचनाचे 9 काय योग. बरोबर आहे. 9 योग. 4 मनाचे 4 वचनाचे आणि वैक्रियक काय योग असे 9. म्हणून टोटल झाले 12 अविरती, नंतर 8 कषाय आणि 9 योग असे मिळून 29 आश्रवाचे प्रत्यय होतील. स्वकीय कषाय के साथ प्रत्याख्यानावरण आणि स्वंजलन क्रोधादि को ग्रहण करने पर आश्रव के 2 प्रत्यय और. म्हणजे स्वकीय नाही घेतलं त्या ठिकाणी आम्ही आणि त्या ठिकाणी आणखी बाकीचे ग्रहण केले तर त्या अनुषंगाने 2 आणखी कषाय वाढवावे लागतील. इथे आपण स्वकीय घेतलं की नाही, म्हणजे अप्रत्याख्यानावरणच घेतलं आणि स्वकीय नाही घेतले. पूर्ण टोटल आश्रवाचे प्रत्यय जर आम्हाला लावायचे असतील तर आम्हाला कसे लावावे लागतील? अप्रत्याख्यानावरण, प्रत्याख्यानावरण आणि संज्वलन असे लावावे लागतील ना. तर ते लावा, कसे पण लावा. अशा प्रकारे अप्रत्याख्यानावरण कषाय संबंधात आपण बघितलं आणि आता प्रत्याख्यानावरण चतुष्काबद्दल उद्याला बघू. त्याद्वादनय षट्द्रव्य गुण पर्याय और प्रमाण का जड़ कर्म चेतन बंध का अरु कर्म के अवसान का कह कर स्वरूप यथार्थ जग का जो किया उपकार है उसके लिए जिन वाणी माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार है. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वच्छायाणम, नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.